भीमराव, तू वैभवच्या इतका जवळ गेलास की त्याने त्याचे प्राण त्यागले. त्याने एकदाही विचार नाही केला की तो गेल्यानंतर आम्हा दोघांचं काय होईल. तू तुझा जीव देऊन हे तर सिद्ध करून गेलास की आता आम्ही तुझे आई बाबा नाही राहिलो. वहिनी, तुमची मनोवस्था मी समजू शकतो. वैभव देवजींचा अंतिम संस्कार आम्ही सगळे मिळून करणार आहोत. दादा, वहिनी, मी तुमच्यावर नेहमीच प्रेम केलं, परंतु पुन्हा जन्माला आलो तर तुमच्या घरी जन्माला नाही येणार. माझ्या गेलेल्या आई आणि गेलेल्या बाबांची शपथ घेऊन सांगतो की मी पुढच्या प्रत्येक जन्मात भीमच्या जातीत जन्माला येऊ इच्छितो. नाही नरोत्तम, कोणी काहीही करणार नाही. पण प्रचंड देवजी हे तुमचे बंधू होते. बंधू होता, हा आमचा बंधू होता, पण हा जिवंत असताना याने आम्हाला आणि आमच्या धर्माच्या तत्वांना सोडलं होतं. आता मेल्यानंतर ह्याला आपलं का म्हणावं? याने या खालच्या जातीच्या भीमरावसाठी स्वतःचा जीव दिलाय ना, आणि याला पुढच्या जन्मात खालच्या जातीत जन्म घ्यायचा आहे ना, तर मग आता भीमरावच विचार करेल की याचं काय करायचं ते. जाऊ दे याला. धन्य आहात तुम्ही, धन्य आहात तुम्ही प्रचंड देवजी. आज आपण सगळे इथून जाणार, परंतु जाता जाता हा संकल्प घेऊन जाणार की जेव्हाही जात, समाज, धर्म, संस्कृतीचा मुद्दा येणार तेव्हा आपल्याला प्रचंड देवजींसारखं बनावं लागेल. ज्यांनी आपला धर्म, आपली जात, आपल्या संस्कृतीच्या रक्षणार्थ आपल्या सख्खा भाऊ नाही, आपल्या मुलासारख्या सख्ख्या भावाचा त्याग केला. प्रचंड देवजी, तुमचा जेवढा जय जयकार करावा तेवढा कमी आहे. तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात. प्रचंड देवांचा, 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 प्रचंड देवांचा. भीम, आता काय करायचं? भीम, माझा देवावर विश्वास आहे. मी त्यांची पूजाही करतो. पण या सगळ्या बाबतीत जेव्हा मी तुझा विचार ऐकतो तेव्हा बऱ्याचदा तू पण योग्य वाट. काही हरकत नाहीये वैभव. हे बघ, मला फक्त एवढंच वाटतं की जर तू व्यक्ती चांगला असशील तर हवं ते मान, पाहिजे त्यावर विश्वास ठेव, सगळं योग्य आहे. पण जर एखादा माणूसच वाईट आहे तर मग त्याने जगातलं सगळ्यात मोठं सत्य जरी मानलं काहीच फरक पडत नाही. वाईट व्यक्ती वाईटच राहणार. आनंद दादा, वैभवचं
त्याच्या धर्मावर विश्वास होता. तो ईश्वराला मानत होता. आपण त्याचा अंतिम संस्कार करू आणि त्याच्याच विश्वासानुसार करू. कुठल्या एखाद्या ब्राह्मणाकडे जा. त्यांना विचार की अंत्यविधी करण्यासाठी काय काय लागतं. त्या सगळ्या वस्तू आणि त्या ब्राह्मणांना घेऊन या. हो भीम. भीमपोरा, हे काही पैसे आहेत, वैभवजींना देऊन टाक आणि वैभवजींना सांग की त्यांनी तुझ्यासाठी जी पुस्तकं घेतली होती त्यासाठी लई लई धन्यवाद. वैभवजी, असं कुणी उधारी सोडून जातं का? तुमचे हे कर्ज माझ्यावर कायम राहील. बाबा, आमच्या या मैत्रीमुळे वैभवला लोकांमुळे इतका त्रास झाला की आपलं आयुष्य गमावून बसला. त्याने प्राण त्यागले. असं कसं कोणी आपला जीव घेऊ शकतो बाबा? आणि का देऊ शकतो? भीमपुरा, हे अशा पद्धतीनं जीव देणं बरोबर नाही. पण काही लोक जीवनाशी लवकर हरून जातात रे. हे बघ पोरा, जीवनात नेहमी आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. कधी काही गोष्टी आपल्या बाजूनी नसतात, तर कधी काही गोष्टी आपल्या बाजूनीच असतात. पण ज्या गोष्टी आपल्या बाजूनी नसतात ना, याचा अर्थ हा नाही की आपण आपलं आयुष्य संपवलं पाहिजे. खरं तर नव्या आशेनं आपण पुढे जात राहिलं पाहिजे. परंतु बाबा, सत्य तर हेच आहे की वैभवच्या मृत्यूला कारण मी आहे. त्याने माझ्यामुळे जीव दिला आहे आणि मी कायम लक्षात ठेवेन. हे बघ पोरा, वैभवने स्वतःच जीव दिला, तर यांच्या जीवाची किंमत काय असेल हे तुला ठरवायचं आहे. तू जितका मोठा माणूस होशील, त्यांच्या जीवाची किंमत तितकीच मोठी असेल.
आणि त्यासाठी तू स्वार्थी हो. वैभवच्या मृत्यूला तुझ्या भविष्याची जमीन बनव. दरवाजा उघडा. मला वैभवचं शेवटचं दर्शन घेऊ द्या. उघडा, दरवाजा उघडा ना. मला वैभवाशी जायचं आहे. वैभव, वैभव, वैभव माझा वैभव. आमच्या भावात एक तूच होतास, ज्याला आम्ही आमच्या खांद्यावर बसवून फिरवलंय. आमच्या कुटुंबात फक्त तूच होतास जो अभ्यासात हुशार होता. आणि आम्ही सगळ्यांना सांगायचो की आमच्या देव कुटुंबाचं नाव आमचा वैभवच उजेडात आणेल. आम्हाला मूल बाळ नाहीये, पण आम्ही तुला आमच्या मुलापेक्षा कमीही समजलं नाही. बस तुम्ही प्लीज मला माझा हिस्सा देऊन टाका. मग मी लंडनला निघून जाईल आणि लवकर भीमाला सुद्धा आपल्याबरोबर आपल्या जवळ लंडनला बोलवेन. दरवाजा उघडा. मला वैभव जवळ. हो, ऐका एक ना. शब्दही बोलणार नाहीस तू. अश्रू नाही निघणार तुझे अजिबात. ही वेळ रडत बसायची नाहीये, दुःखी व्हायची वेळ नाहीये. ही वेळ प्रतिशोध घ्यायची वेळ आहे. हे काय करताय तुम्ही? आमचा भाऊ वारल्याचं दुःख आम्हालाही आहे, म्हणून जी पद्धत आम्हाला योग्य वाटते आम्ही तीच करणार. काय झालं भीमराव? लंडन वरून शिकून लवकर परत आला? अरे असा कुठं चाललास? प्रश्नाचं उत्तर तर देऊन जा. अरे मी काहीतरी विचारतोय. हितेश, वैभव मेलेला आहे. आम्हाला कळतंय की आज तुमच्या आनंदाला पारावार नसल की आता भीम पुढं लंडनला नाही जाऊ शकणार. अरे तुमच्या नजरेत भीमला काय बी किंमत नसेल. अरे पण वैभवच्या मरणाची चेष्टा तरी करू नका. अरे पण वैभवाच्या मरणाचं खरं कारण काय होतं? मी आधी म्हटलं होतं ना की भीम ज्याच्या सोबत असतो त्यासनी उद्ध्वस्त करून टाकतो. केलं ना उद्ध्वस्त वैभवला.
अरे मला अशा एका माणसाचं नाव सांगा का ज्याला बी भीमरावाची साथ मिळाली आहे, त्याचं भलं झालं असल. वैभव देवजींना भीमरावाची साथ मिळाली आहे. आता बघूया त्यांची काय गत होते ते. ही गोष्ट भीमरावाने मान्य करावी आणि इथं निघून जावं. हितेश भाऊ, हे बघा, आमचा रस्ता सोडा. आम्ही आधीच खूप त्रासलेलो आहोत. चल पोरा. रामजी, नुसतं तुम्ही स्वीकार करा की तुमचा हा पोरगा काय नायक वायक नाही आहे. ज्याच्या कुणाच्या बी आयुष्यात ह्यो जातोया त्याची अगदी वाटच लावतो. समद्यांच्या अपेक्षा लई वाढल्या होत्या आई, की भीमभाऊ लंडनला जातील, अभ्यास करतील. क्या बघा आता समदे भानावर आले. माझ्या आयुष्याशी जोडलेत नाही. माझ्यापेक्षा जास्त कोण खुश आहे? अरे डोळ्याला पट्टी बांधून ठेवली तर कसं काय समजून येणार तुम्हाला खरं? स्वतःचे भाऊ बहीण इथं महिन्याभरापासून नाही आले, पर काही फरक पडला का तुला? नीटपणे विचार करशील ना तर समजा लक्षात येऊन जाईल तुझ्या की त्यांच्या जाण्याच्या माग या भीमरावाचाच हात आहे. हो, मी वाईट आहे. जा. आणि उपकार करून कुणाच्या बी आयुष्यात घुसू नकोस. भीमराव, भीमराव. नमस्कार गुरुजी. जी बोला. रामजी, मी एका अत्यावश्यक कामाच्या संबंधी नाशिकला गेलो होतो आणि भीमरावाला लंडनला जाण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांची तयारी करायची होती. तर मी त्याला सांगून गेलो होतो की नाशिकवरून येणार तेव्हा लगेच त्याला घेऊन जाणार. गुरुजी, भीम आता कुठं बी नाही जाणार. आणि आताच काय, भीम कधी बी कुठं बी नाही जाणार. हे काय तुम्ही उड्या मारून भीमाला वर आणायच्या खटपटीत लागलेले असता? अहो वय झालं तुमचं बी. हाडबिड तुटतील तर उपचार बी करता येणार नाही. रामजी, काय झालं? काय बाब आहे? ते वैभवजींनी आत्महत्या केली. काय? परंतु का रामजी? अरे मग वैभवच्या मरणाचं खरं कारण काय होतं? की भीम ज्याच्या सोबत असतो त्यासनी उद्ध्वस्त करून टाकतो. केलं ना उद्ध्वस्त वैभवला. ज्याच्या कुणाच्या बी आयुष्यात जातोया त्याची अगदी वाट लावून टाकतोय. वैभव, हा भीमराव तुझ्यासाठी अपशकुनी ठरला. वैभव, मी नाही लढू शकलो भीम. मी हरलो. मी नाही लढू शकलो भीम. मी हरलो. मी नाही लढू शकलो भीम. मी हरलो. मी नाही लढू शकलो भीम.
मी हरलो. मी नाही लढू शकलो भीम. मी हरलो. मी हरलो. मी हरलो. मी हरलो. मी हरलो भीम. मी हरलो. मी नाही लढू शकलो. मी हरलो भीम.